राहुल गांधी आज पुण्यात विद्यार्थ्यांशी तरुणांशी संवाद साधत असताना उद्या नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजारो तरुणांशी जेनझी सोबत संवाद साधणार आहेत। मंथन फॉर युवा या एनजीओनं नागपुरात 8 ऑगस्ट ते 23 ऑगस्ट दरम्यान किशोरवयीन शाळकरी विद्यार्थ्यांपासून महाविद्यालयीन तरुणांपर्यंत विविध विषयांवर स्पर्धांचं आयोजन केलं होतं। उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गेले 15 दिवस सुरू असलेल्या अभियानाचा समारोप होणार आहे। त्यासाठी नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर मोठं स्टेज आणि मंडप हा उभारण्यात आलाय। मुख्यमंत्री कार्यक्रमात आलेल्या हजारो जेनझींसोबत फिरून संवाद साधणार आहेत। आमचे मुख्यमंत्री नेहमीच युथ आयकॉन राहिले आहेत। या महाराष्ट्राच्या युवकांना माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वावर विश्वास आहे। या राज्यातले युवा हे नेहमीच त्या ठिकाणी देवेंद्रजींच्या प्रत्येक भूमिकेशी सहमत राहिले आहे। त्यामुळे चांगला कार्यक्रम होतो आहे आणि याच पद्धतीने महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यामध्ये पुढच्या काळामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये देवेंद्रजींना युवा आयकॉन म्हणून त्या ठिकाणी त्यांची जी पसंती आहे त्या पसंतीचे हे कार्यक्रम आहे। सध्या तरुणाई सोबत संवाद आणि त्यातल्या त्यात जेनझी सोबत संवादाला एक वेगळा महत्त्व आलेला आहे। काँग्रेसचे नेते राहुल गांधी अशाच तरुणांसोबत पुण्यात संवाद साधणार आहे। तर उद्या नागपुरात या भव्य दिव्य मंडपामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते हजारो तरुणांसोबत संवाद साधणार आहे। मंथन फॉर युवा या एका एनजीओच्या माध्यमातून गेले काही दिवस नागपुरात विविध कार्यक्रम घेतले जात आहे आणि तरुणाईमध्ये असलेला जो कौशल्य आहे, गुण आहेत, त्यांना एका प्रकारे वाव देण्याचा आणि त्यांना विकसित करण्याचा प्रयत्न आहे। हा जो मंच आपण मागे पाहतोय या मंचावर नागपूरचे जेनझी आयकॉन्स बसणार आहेत। दिव्या देशमुख इंडस्ट्रियल सेक्टरचे आयकॉन्स, फूड सेक्टरमध्ये गंधे ब्रदर्सनी केलेली कामगिरी, विविध क्षेत्रातले इथे आयकॉन्स आपल्याला दिसतील। जे जेनझी आयकॉन्स नागपूरच्या मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजींसोबत इथे बसतील आणि समोर 4000 तरुण, तुम्हाला सांगायला हरकत नाही की इतक्या मोठ्या प्रमाणात मागणी होते इथे येण्याची। त्यासाठी आम्हाला पासेस करावे लागले कारण इतके पार्टिसिपंट्सच यायला इच्छुक आहेत। कारण इथे पहिल्या नंबरच्या ज्यांना बक्षीस मिळालं आहे त्यांना स्वतः मुख्यमंत्र्यांच्या हातून बक्षीस वितरण होणार आहे। त्याच्यामुळे या कार्यक्रमाला येण्यासाठी सगळे इच्छुक आहेत आणि नागपूरचा हा ऐतिहासिक कार्यक्रम ठरणार आहे। एका बाजूला आज पुण्यात राहुल गांधी तरुणांसोबत संवाद साधण्यासाठी येत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या नागपुरात तरुणांशी थेट संवाद करणार आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर।